नमस्कार मकर राशीच्या मंडळींनो, मी कविता माझ्या कविवंदना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर मकर राशीच्या मंडळींनो, एप्रिल महिना संपताच तुमच्या आयुष्यामध्ये आता या 4 अशा घटना घडणार आहेत की ज्यामुळे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार। तर मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात असे काहीतरी घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल। या दिवसांमध्ये नशिबाचे चक्र इतके वेगाने फिरणार आहेत की तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल। ग्रहांची एक अशी रहस्यमय युती होत आहे जी गेल्या कित्येक वर्षात झाली नव्हती। तुमच्या कुंडलीत दडलेले एक मोठं गुपित आता उघड होणार असून एक अशा व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात प्रवेश होणार आहे जो तुमचे संपूर्ण आयुष्याचे भविष्य बदलून टाकेल। परंतु सावध रहा, कारण नियतीने तुमच्यासाठी काहीतरी वाढवून ठेवलेलं आहे आणि हे समजताच तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे मकर राशीच्या लोकांनो, तुम्हाला कदाचित वाटत असेल की सर्व काही शांत चाललेलं आहे, परंतु वादळापूर्वीची ही शांतता आहे। तुमच्या धनस्थानावर आणि नशिबाच्या घरावर अशा काही शक्तींचा प्रभाव पडत आहे जो तुम्हाला एका रात्रीत शून्यातून विश्वात नेऊन उभा करू शकतो। एखादी जुनी विसरलेली गोष्ट किंवा एखादा रखडलेला करार अचानक समोर येईल आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल। पण लक्षात ठेवा, हे यश मिळवण्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे। ही संधी तुमचे स्वप्न पूर्ण करेल की तुम्हाला नवीन संकटात टाकेल, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ग्रहांच्या या गूढ हालचालींकडे बारीक लक्ष द्यावे लागेल। तर मकर राशीच्या लोकांनो, आता या पुढील काही दिवसातच तुमच्या घरात आनंदाची बातमी येईल की एखादी जुनी टांगती तलवार पुन्हा सक्रिय होईल आणि मंगळ आणि शनीची अशी युती होत आहे की मकर राशीसाठी अत्यंत भयंकर शुभ ठरणार आहे। परंतु त्यासाठी तुम्हाला एक गुप्त अट पाळावी लागेल। तुमच्या आरोग्याच्या बाबतीत आणि शत्रूंच्या चालींबाबत असा एक सस्पेन्स निर्माण होणार आहे की जो एप्रिल महिना संपताच तुम्हाला अस्वस्थ करून सोडेल। जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्यासमोर नतमस्तक होताना तुम्हाला दिसतील। या सगळ्यांमागे नक्की कोणाचा हात आहे? तुमचे नशीब पालटणारी ती खुशखबरी नेमकी कोणती आहे? आता हे सर्व माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। परंतु तुम्हाला सर्वांना, मकर राशीच्या लोकांना एकच विनंती करेन की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर दाखवा, कारण की अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब नक्कीच करा। तर मकर राशीच्या लोकांनो, एप्रिल महिना संपताच अवकाशात अशा काही हालचाली तयार होत आहेत ज्या पाहून भल्यांची भुवया उंचावणार आहेत। तुमच्या कुंडलीत तब्बल 30 वर्षानंतर असा महायोग जुळून येत आहे जो तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि दुःखाचे मुळे उखडून फेकण्यासाठी सज्ज झालेला आहे। तुमच्या तृतीय भावात बसलेला शनी आणि त्याला मिळणारी मंगळाची आक्रमक साथ आता ही काही साधी घटना नाही, हे तुमच्या भाग्योदयाचे संकेत आहे। परंतु सावधान, जेव्हा नशीब इतक्या मोठ्या प्रमाणात पलटते तेव्हा काही अदृश्य शक्ती तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न नक्कीच करतात। तुमच्यासोबत नक्की काय घडणार आहे हे रहस्य आता काळच उघड करेल। तर मकर राशीच्या लोकांनो, देवगुरु बृहस्पतींच्या 6व्या स्थानातील उपस्थिती आणि त्यांची तुमच्या धनस्थानावर पडणारी ती तीक्ष्ण नजर आता हा योगायोग नसून तर नियतीने रचलेला एक मोठा प्लॅन आहे। तुमच्या आयुष्यातील तो एक बंद दरवाजा आता उघडणार आहे ज्याची चावी तुम्ही अनेक वर्षांपासून शोधत होतात। ग्रहमानाचा हा असा काही खेळ सुरू आहे की तुमचे शत्रूच आता तुमचे मित्र बनून तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी मदत करतील। पण या बदलांच्या वेगात एक मोठी अट दडलेली आहे। एप्रिल महिना संपताच त्या एका विशिष्ट मुहूर्तावर चूक केली तर हातातून आलेली संधी देखील वाळूसारखी निसटून जाऊ शकते। नशिबाची ही गुंतागुंत तुम्हाला कुठे घेऊन जाणार? तर मकर राशीच्या लोकांनो, माझ्या प्रत्येक शब्दांकडे कान देऊन नक्कीच ऐका, कारण की पुढील काही दिवसात तुमच्या उंबरठ्यावरती आनंदाचे तोरण बांधले जाणार आहे, परंतु त्या
आनंदाच्या मागे एक गूढ शांतता दडलेली आहे. तुमच्या घरात मंगल कार्य, विवाह किंवा गृहप्रवेशाचे योग इतक्या अचानक येतील की तुम्हाला तयारीला वेळ देखील मिळणार नाही. कौटुंबिक सुखाचा हा काळ असला तरी तुम्हाला एक इशारा देण्यात येतो की तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागे जळणारे काही लोकांच्या नजरा त्या तुमच्या नात्यांमधल्याच आहेत आणि ते मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न देखील सुरू करू शकतात. घरामध्ये एकीकडे उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे एखाद्या जुन्या नातेवाईकाचे अचानक आगमन तुम्हाला चक्रावून टाकेल. हा पाहुणा आनंदाची बातमी घेऊन येणार की एखादे जुने गुपित उघड करणार. तर मकर राशीच्या लोकांनो, सामाजिक जीवनात तुमचा दबदबा इतका वाढणार आहे की कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करणारे लोक आज तुमच्या भेटीसाठी ताटकळत उभे राहतील. शुक्र पंचम भावात असल्याने तुम्हाला एखादी अशी सरप्राईज गिफ्ट किंवा मौल्यवान वस्तू देखील मिळू शकते ज्याचा तुम्ही आत्तापर्यंत विचारही केला नव्हता. जुन्या मित्रांशी होणारी भेट केवळ गप्पांपुरतीच नसणार तर ती सामाजिक प्रतिष्ठा जपताना कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा हे तुम्हाला नीट समजून घ्यावे लागणार आहे. परंतु त्यातूनच तुमच्या भविष्यातील प्रगतीचा एक गुप्त मार्ग मोकळा होणार आहे. परंतु लक्षात ठेवा, या प्रसिद्धीच्या झोतात तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी सार्वजनिक होण्याची भीती देखील आहे. सामाजिक प्रतिष्ठा जपताना कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे नीट समजून घ्या. तर मकर राशीच्या लोकांनो, करिअरच्या मैदानात आता असा भूकंप होणार आहे जो तुमच्या विरोधकांना कायमचे शांत करून टाकेल. तुमच्या कर्माचा हिशोब करण्याची आता वेळ आलेली आहे. नोकरीमध्ये ज्या बढतीचे तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होता ती अचानक तुमच्या हातात येईल, पण त्यासोबतच एक अशी जबाबदारी येईल जी तुमची झोप उडवून टाकेल. वरिष्ठांच्या नजरेत तुम्ही हिरो ठरणार की एखाद्या मोठ्या षडयंत्राचे शिकारी होणार हे तुमच्या एका निर्णयावरती अवलंबून राहणार आहे. पगारवाढीच्या बातम्या देखील तुमच्या कानावर येतील, परंतु त्याचवेळी ऑफिसमधील एखादी गुप्त चर्चा देखील तुमच्या कानावर पडेल जी तुम्हाला सावध राहण्याचे संकेत देईल. तर मकर राशीच्या लोकांना, जे कोणी लोक व्यापार करत आहे त्या व्यापाराच्या जगात तुम्ही या आठवड्यात म्हणजेच एप्रिल महिना संपल्यानंतरच्या आठवड्यामध्ये तुम्ही अगदी राजा बनणार आहात. बुधाची कृपा तुमच्यावरती अशी बरसणार आहे की कमी गुंतवणुकीत तुम्हाला अनपेक्षित आणि अफाट नफा मिळेल. परंतु सावधान, व्यापारात होणारी ही भरभराट काही लोकांच्या डोळ्यात खुपणार आहे. नवीन करार करताना किंवा कोणाला पैसे उधार देताना 100 वेळा विचार नक्कीच करा, कारण या काळात झालेली एक छोटीशी चूक तुमच्या मोठ्या नफ्याला देखील गळती लावू शकते. एखादा जुना रखडलेला व्यवहार अचानक मार्गी लागेल आणि तुम्हाला धनलाभाचा असा धक्का बसेल की तुमच्या नशिबावरती विश्वास बसणार नाही. व्यापारातील हा सस्पेन्स तुम्हाला एप्रिल महिन्यानंतर एका मोठ्या धमाक्याने सुरू होणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. आनंदाचे दिवस आता तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच येणार आहे. तर मकर राशीच्या लोकांनो, एप्रिल महिना संपताच तुमच्या प्रेम जीवनात देखील असे काही बदल होणार आहे. पंचम भावात बसलेला शुक्र तुमच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीची चाहूल घेऊन येत आहे की जी तुमच्या नशिबाशी जोडलेली आहे. जर तुम्ही सिंगल असाल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एखाद्या प्रवासात अचानक कोणाशी तरी तुमचे सूत जुळेल. परंतु सावध राहा, हे प्रेम आहे की केवळ एक भास. तर तुमच्या जे पण प्रेम लाईफमध्ये असा सस्पेन्स निर्माण होणार आहे जो तुम्हाला रात्रभर जागवायला मजबूर करू शकतो. मकर राशीच्या लोकांनो, आर्थिक बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी जॅकपॉट ठरू शकतो. तुमच्या धनस्थानावर ग्रहांची अशी काही मेहरबानी होणार आहे की अचानक पडलेला पैसा तुम्हाला श्रीमंतीच्या शिखरावरती नेऊन ठेवेल. जुनी गुंतवणूक, वडिलोपार्जित संपत्ती किंवा लॉटरीसारखा धनलाभ देखील होण्याचे प्रबळ संकेत आता या एप्रिल महिना संपताच तुम्हाला दिसणार आहे. पण हा पैसा येण्याआधी तुमच्या आयुष्यात एक विचित्र घटना घडेल जी काही तुम्हाला पैशाच्या मोहापासून दूर राहण्याचा इशारा देईल. तुमच्या तिजोरीची चावी कोणाच्या हातात द्यायची याचा निर्णय विचारपूर्वक घ्या, कारण या संपत्तीवर कोणाची तरी काळी नजर पडलेली असू शकते. आरोग्याच्या बाबतीत म्हटलं तर तुम्हाला एका मोठ्या रहस्याने भरलेले आहात. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकदम फिट आहात, परंतु शरीराच्या आत काहीतरी शिजत आहे
जे तुम्हाला ऐनवेळी दगा देऊ शकते. कामाचा प्रचंड ताण आणि धावपळ यामुळे तुमचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी अचानक अस्वस्थ वाटणे किंवा न समजणारे आजार तुम्हाला पेचात पाडू शकतात. या काळात तुमच्या खाण्यापिण्यातून किंवा बेसावधपणे राहिल्यामुळे एखादे जुने दुखणे डोकेवर काढू शकते आणि हे साधे आजारपण आहे की भविष्यातील मोठ्या संकटाची नांदी. त्यामुळे आपल्या शारीरिक जे पण काही हालचाली होते, जो पण काही थोडाफार त्रास होत आहे, तर त्याकडे दुर्लक्ष बिलकुल पण करू नका. योग्य वेळी योग्य काळजी नक्कीच घ्या. मकर राशीच्या लोकांनो, एप्रिल महिना संपताच तुमच्या आयुष्यात जे काही गूढ आणि भयानक शुभ बदल होणार आहेत त्यातून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि भाग्योदय उघडण्यासाठी तुम्हाला अत्यंत एक प्रभावी उपाय सांगत आहे. या काळात तुमच्यावर शनी आणि मंगळाची वक्रदृष्टी पडू नये म्हणून तुम्हाला भगवान शिव आणि संकटमोचन हनुमानाशी तुम्हाला शरण जावे लागणार आहे. तुम्हाला सांगितलं जातं की दररोज सकाळी अंघोळ केल्यावर हनुमानाला शेंदूर अर्पण करा आणि महादेवाला काळे तीळ अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवा. आणि लक्षात ठेवा, या काळात तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास तुमच्यावर येणारे कोणतेही अदृश्य संकट जर असेल तर ते दाराबाहेरच राहील. त्यामुळे हे उपाय केवळ विधी नाहीत, तर ते तुमच्या यशाची ढाल आहेत. त्यामुळे जे मी उपाय सांगितलेले आहे ते नक्कीच करून बघा. तुम्हाला त्याचा परिणाम नक्कीच काही चांगला मिळेल. तर मकर राशीच्या लोकांच्या नशिबाचे चक्र आता फिरू लागलेले आहेत आणि दररोज अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत, ज्या तुमचे आयुष्य नक्कीच बदलवू शकतात. जर तुम्हाला रोजच अचूक राशी भविष्य आणि येणाऱ्या संकटाची आगाऊ सूचना हवी असेल आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तुमचा हा सकारात्मक प्रतिसाद मला अजून असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठीच ऊर्जा देतो, प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा आणि ही जी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली असेल, ती आवडली असेल, तुमच्या मनाला पटली असेल तर लाईक नक्कीच करा. भेटूया अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.